राडा वाना तुझे मला नाही ऐकला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बारीला सुरू व्हा. एवढं झालं काय? झालं ना? इथं सगळं भारी आहे. मगाशी लग्नावरती बाहेर थोडासा आवाज बोलण्याचा जात नाही. एवढा मोठा बघा. तर या ठिकाणी आलं पैसा आलं. विनोद फटकऱ्यांचं शक्तीवाल्यांचं सगळ्यात आधी 200 रुपयाला देऊन देऊ. विनोद फटके 200 रुपये माझ्या आले. तर मंडळी तुम्ही असं जवळ आपल्याला ठेवा. पैसे भेटतात माझे मावळे काय माझ्या सारखे असले तर आता शेतीवाले तर त्यांना तयार ठेवा. तुम्ही स्वतःहून यायचं अरे मी 8 महिने झालं ह्याच्यासाठी भोगलेला. दररोज बायकोसोबत भांडण मला भारी करायचे पण साथ उठवलेला. आज आपलं मैदान बहुत अच्छा लगता है. माझ्या चाली इसरीन मला स्केलचं काही समजत नाही पण हेतून मी आवाज काढणार. येऊ जमेगा अर्जे रावल्या गाव से आहे तो आय लव्ह यू. तर मंडळी आजचा पवित्र दिवस 18 पगड जातींचा जमातीचा एकमेव राजा बादशाहवादा छत्रपती झाला आणि त्याचा आज शिवराज्याभिषेक दिनाचा दिवस. आणि त्या आज माझ्या शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी आज माझा दैवत श्री दुर्वाप्रिय यांच्या प्रांगणामध्ये 2026चा प्रांगणातला 2026च्या हंगामातला पहिला कार्यक्रम माझ्या दुर्वाप्रियाच्या प्रांगणामध्ये. गोवा आमचं बोललं याच्यावर म्हणतात 16 जण बसतील. गेल्या वर्षी एक डायलॉग बोलू आज एवढं मुंबईमध्ये फ्री मध्ये बाहेर. आज या लग्नाचा हॉल आहे ना, बँकेट आहे, याचा 80,000 रुपये भाडा आहे. तिथं दुर्वाप्रियाच्या लेकराने हे केलेलं आयोजन दादा वय थांबत दुर्वाप्रियाच्या लेकराने केलेलं आयोजन. एक त्याला नाश्ता, एक त्याला चाय, आमच्यासाठी जेवण. अरे मुंबईमध्ये असं कुणीच कुणासाठी गणपती बाप्पाची शपथ घेऊन सांगतो. आलेल्या रसिकांना चाय नाश्ता आणि त्यात फवत अर्ध्या लोकांनी फव्याचा कार्यक्रम केला असला. आरती झाल्याचं पसंती पुढच्या वर्षी इथं प्रति भरायला येणार आहे. काय बोलायचं तर दुर्वाप्रियाच्या लेकरांच्या संयोजनामध्ये दुर्वाप्रियाच्या लेकरांच्या आयोजनामध्ये कोणतीच अशी शंका नाही. आणि आमच्या गावातलं सगळं जमा केलं तरी एवढा मोठा काम काय. आणि आमचं बुवा लगेच बसायला निघालं. बुवा एवढ्या माकड मुळे बघायला जमल तुम्हाला एवढं जमल. एका पातेला समजा ढांग बांधला जमल. इफ यू कॅन डू इट. माझ्याकडे बाबा छापायचा नाही. आयशी बापसाचा एकुलता एक, सत्या बायकोचा एकुलता एक. आपल्या झपायचं ना. तुम्ही काय तो थांबायचं. आजचा दिवस पवित्र दिवस माझा राजा शिवछत्रपती झाला आणि ही पवित्र दिवस याचा औचित्य राखून आज दुर्वाप्रिया चरणी हा कार्यक्रम होतो आहे. तर एक ज्येष्ठ शुभ त्रयोदशी दिस सोन्याचा घेऊन आली. सन 1674 साली या स्वराज्याचा पहिल्यांदा लाभ लावाली. या स्वराज्याला पहिल्यांदा लाभ लावाली. शिवछत्रपतींना नमस्कार करून त्यांना मनाचा मुद्रा करून कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
या ठिकाणी तुम्ही सगळे जवळचे आहात, पण काही नावं घेणं गरजेचं आहे. 2 मिनिटात नाव घेतो. या ठिकाणी शाहीर शिवाजी कोकरे, सचिन माळे आमच्या सौंदर्य पांडुरंग चरणी देह जाओ हाजिरू, विठुराया चरणी देह जाओ हाजिरू. मंडळी हे सगळं म्हणता का 2 मिनिटं मला हे पर्यंत या पवईमध्ये मी बघितलं
गोपाळ काला होतो, सप्ताह होतो, 4-4 दिवस शर्मा माऊलींसारखं कीर्तनकार आज जगाचं नाव. अहो हे येतात हे दुर्गापुऱ्या माऊली प्रतिष्ठानच्या लेकरांना एकदा फोटो काढतात ना, एका बाजूला सैफ अली खान, एका बाजूला पोरं, सगळं पोरं मोठं पोरगं, सगळं लाखो रुपये कमवणारे आणि सगळे हा जमाना बाटली भरायच्या टायमाला हे पंढरपूरचा नाद करणारी ही सगळी मांदी आली. आणि म्हणून तुमच्या चरणाशी पांडुरंगाचा गाणं गातोय. काग अचानक येडो आलं या घडून, कसा येऊ येडो तुझा डोकर चढून, ये ना ये ना पांडुरंग चरणी देह जावा हा झिजून, विठुराया चरणी देह जावा हा झिजून, भक्तीचा हा दिवा कधी जावो ना विझून, विठुमा विठुमा हो विठुमा विठुमा.
साहेब तुला स्वामीने बहिणी भावानी तू करेवर एक शेर बोलू काय का हाँ कभी मेरी याद आई तो दिल से मुझे पुकारा कर इरशाद इरशाद कभी मेरी याद आई शुभो तो दिल से तेरे पुकारा कर फिर भी मैंने आवाज नहीं दी तब गाड़ियावर चढ़ आणि पुकारा कर आपला असंच चालणार माऊल्या दसऱ्यावर निघाच सगळा आम्ही ह्याच्यातलं काही जमत नाही लबरे हात करी आता मला काही फालतू बोललो नाही वाईट नाही बोललो ऐका पांढरा असत ना सगळं होईल हो विनोद फटकरे माऊली नमनाचे फरमाईश आहे मंडळात विषय गेला तर तुम्ही जबाबदार साक्षीला तुम्ही आहे हा म्हणतात आता भाऊ आमचं पांढरा सदरा घालून येतील वर म्हणतील लाल सलवार काय काय म्हणतात तर काय असं लाल घालून येतील हो इट्स नॉट लाल फसवलं रे फसवलं अरे बुवा काय 17 वर्षाचा लालच घालून एवढा पैसा कमवतो ना मी आम्ही शिलाई आहे कोणती नाही ड्रेस माझा नवीन मला म्हणतात तर लालचं म्हणतात पिवळा का आणि हेच बोललं मी याची बायको धुवायला तुलाच लागणार मी काय चुकीचं बोललो हा आपण वाईट बोलतच नाही हो एका पिवळा जर हिना केला पिवळा कशात करेल गाडीत चटणी जास्त टाकील सगळं भलं तरी होतं गाडीत चटणी टाकील आणि पिवळे अशी कशी होईल अरे तुलेवा नाही आज आणि पिवळे झाले तर धुवायचे आहे नाही काय तर शक्ती वाढत तुम्ही अजून काय बोलले मला अरे माफ बोलले फरमाईश नाव गणाचं गोंधायचं आणि सुसान नाचायचं हे गणपत पुढच्या वर्षी तुरेवाला बाकायला बोलतो होतो जमणार नाही पब्लिक बोलते राणा होणार लांबरे काय नाही नाव गणाचं गोंधायचं आणि सुसान देवाच्या हुकमानं नव्याने साजायचं हे कधी ही गावदेवाला हे कधी ही गावदेवाला तुला पवत वाचायचं गोवाच्या समोर आपण गाडीला आहे गोवा इज सो लकी फॉर मी दुसऱ्याकडे गोवाच्या समोरच गाडीला आहे आपणच बोललो गोवा माझ्यासाठी लकी आहे दुसरी फरमाईश विचार हा किती आहे हीच काही नाही माझ्यासारखा गरीब घराण्याचा पोरगा हे जे शक्यतोला बघायला आले कोणी मोठ्या घरातली पोरं नाही गावावर मुंबईला आले जे काय हाताला काम भेटलं ते काम केलं कष्ट केले पण वाढ वडिलांची रीत परंपरा ठेवली गणपती ठेवला पालखी ठेवली आता राखण्याला जायचं आहे गुढीपाडवा आहे या सगळ्या रीत परंपरा जपणारा हा कोकणातला पोरगा मुंबईवरच्या गावाला आईला फोन केला आहे काही असू दे आपली परिस्थिती गरीब असू दे पण आपला गणेशाचा उत्सव गणपती बाप्पाचा उत्सव हा धूम धडाक्यात झाला पाहिजे मी कर्जाकडे
मी महान राहीन. पण हे आहे, हे आई, हा गणेशाचा सण उत्तम झाला पाहिजे. जो 2023 चा बोला, तुम्ही 2024 बोला, हरकत नाही. विचार हा किती आहे ही सकाळी नाही करत, हे नारायण आपला लपवत काढवड करून सारी करतो मी स्वया. पण बरोबर सारखं मात्र सजूदे घर रसाण चलताय काय आणून काय गणपतीला रसाण चलताय काय आणून काय गणपतीला तुझ्या गौराईला घराला आणि सणाला रसाण चलताय काय आणून काय गणपतीला तुझ्या गौराईला घराला आता काय काय बोलणं वा आणि ऐका ऐका दादा सती दादा आणि मला काय बोलतात ऐक, एक पद्धत आहे बरोबर. पहिला स्तवन झाला पाहिजे, गण झाला पाहिजे, गवळण तो त्याच्यानंतर सगळं. ऐका तरी ऐका, इकडे सांगतो. एवढं सगळं हो मला म्हणतात बेसूर बोला. एवढं सगळं बोलून म्हणतात तुझी शक्तीची लायकी नाही बोला. अरे आपणही बारे करेगा तो करेगा काम काय तो राणा होणार कदमानो राणा होणार तुला नाही येणार तुला नाही. आपलं असंच आता करा 4 4:30 ऐकत असते घर वरचं येईल आडवं येईल जगतारो में नजराए चेहरा तेरा. बुवा तुम्ही गाणी लय भारी म्हणता, खरंच भारी म्हणता. पाकिस्तानचं 2-3 शाहीर आहे त्यांच्या त्यांना मध्ये वाजवता मला खानसार होतो आला बघितलं पैसे. विकास कलमटे आला विकीकडे काय लेख सुखाचं वृंदावन हा आणि लग्न गीत कुठलं लग्न गीत हा कुठलं गीत आता चला ते म्हणतो आठवतो मी तिकडनं 500 रुपये आले. स्मित प्रसाद घडेकर माऊली 201 रुपयाचा पारितोषिक. लांजा तालुका माजी अध्यक्ष चंद्रकांत जोडून धरला. अरे प्रियंका मॅडम आमच्या आहेत काय 501 रुपयाचा पारितोषिक मोडीत आले. खास राजापुरातला कार्यक्रम मॅडम थँक्यू सो मच. जयसिंग यादव पुन्हा 500 रुपये आणि भाई मोकाशी 201 रुपयाचा पारितोषिक. नाद लागला परमाने 500 रुपये ऑनलाईन परमाने सागर गव्हाणे समीर गव्हाणे आताच यायला पाहिजे. नाद लागला रे बाप्पा तुझा असा हा पण आमच्या बुवां समोरून मी गायलाय गेल्या वर्षी मोरड्या. नाद लागला रे बाप्पा तुझा असा फुला भोवती घालून गिरट्या. अरे फुला भोवती घालून गिरट्या हा भुंगा फिरतो कसा.
आहे आणि हे पाप वाढताना माझ्या लेकरांना किंवा बापाच्या लेकरांना वाचवण्यासाठी तुम्ही या. आणि शाहीर तुमचा हा भागच एक प्रकारे गणाचा भाग घ्यायचा असतो त्याप्रमाणे भाग घेतो. मला वाटलं तुम्ही दुर्वापुरी यांचा गण साजरा करा, कारण विजय कुमारची लेखणी मला माहिती आहे, पण हरकत नाही तुम्ही मंडावर आम्ही देतो, काय प्रॉब्लेम नाही. हात जोडून दुर्वाप्रिया शुभळ संपूर्ण श्रीकृष्ण शुभकार्या. विकास कलापने माझा लहानपणापासूनचा मित्र, पण 1-2 वर्ष झाली मला माझा दुर्वाप्रिय दैवत मिळाला. आणि ज्या दिवशी माझ्या व्हॉट्सअप देखील तो फोटो आहे तो अजूनपर्यंत तोच आहे आणि आजही तोच आहे, कारण ज्या दिवशी मी चरणाशी लागलो तेव्हा मला कळलं की काय दैवत आहे. देवामध्ये काही मतभेद करायचे नसतात, पण प्रत्येकाचा दैवत असतो. घरातही आपल्या गणपती बाप्पा येतो, पण लोक लांब करायला जातातच, श्रद्धेचा भाग आहे. आणि माझी इच्छा होती, हे घ्या, माझी इच्छा होती की माझ्या कोकणातल्या सगळ्या लोकांनी दुर्वाप्रियाचं दर्शन घ्यावं. आणि ती सुरुवात झालेली आहे. दरवर्षी असा रत्नागिरी रायगड सिंधुदुर्गामधला एकही असा माणूस नसेल की ज्याने दुर्वाप्रियाचं दर्शन घेतलं नसेल. म्हणजे शब्द आपला आणि म्हणून बाप्पाच्या चरणी माता दुर्वाप्रियाच्या चरणी स्तवन सॉरी गड गातात. हात जोडून दुर्वाप्रिया सुफळ संपूर्ण सिद्धिस्न्या शुभकार्या. सुखी सांभाळ तू सर्वांना माझ्या मोरया. हात जोडोनी ही विनवणी दुर्वाप्रिया.
तर वेळ झालं अहो विनायक संघाला तुम्ही आलो एवढा लांबून थँक्यू सो मच हा थँक्यू आम्हा बरं चांगल्या नको विनायक संघरे तालुका संगमेश्वर वांजोळे संगरेवाडी माझी प्रिय अशी माणसं आपली आहेत 201 रुपयाचा पारितोषिक गौरी अक्षय चिमकटे पन्नासचे गोळवाडी या शाखेची 201 रुपयाचा पारितोषिक रुपेश रामचंद्र संगरे वांजोळे संगरेवाडी 201 रुपयाचा पारितोषिक निलेश साळुंके उपविभाग प्रमुख यांच्याकडून शक्तीवाले व तुरेवाले यांना 1000 रुपयाची भेट आहे थँक्यू माऊली मानाचा जय महाराष्ट्र आपण हो त्यानंतर प्रसाद आठाडे या ठिकाणी आहे थँक्यू सो मच काय माझी गवळ झालं तर आठवण करा परमेश्वराचा आत्मा परमेश्वर घ्यायचे हा तर भवानी हे बंधन तो प्यार का वतन है हुआ मेरे करण अर्जुन आए क्या मने आए वो शिवाजी को कुठे शिवाजी कुठे तर म्हणता खाली तू घुसत का काय खाली तू म्हणतो आमच्याकडे तर खाली नाही म्हणत काय का बोलतो तर हो आहे का सांग हो ऐका ना बरोबर जेव्हा मी बोलेन ना तर लोकांना ऐकू दे नंतर ऐका लोकांना ऐकायला नाही मिळेल त्यामुळे तुम्ही एन्जॉय करा पण जेव्हा बोलतो तेव्हा लोकांना ऐका तर म्हणे खाले तू त्यांना बोलायचं भारी आहे तुम्ही सगळं शेतकरीच आहे लोकणी इसार जोखाड शिळो फाळका फाळ you know everything तर मी तुरेवाला आहे फाळाला धार लावूनच असतो घासूनच असतं आपला खट्टरी बुवा जाग्यावर ना खट्ट्यावर जाग्यावर पडते यार शिखर काय बोलते आपण को ते म्हणतात शब्दाचा जादूगार बाई अरे अंडोकटू समजा हो जन्मानू अरे एवढी गाणी हिट झाली का अंडोकटू आहे मी मग अरे ह्या वर्षात 40 गावांची गावदेवाची गाणी गेली 40 गावाची गावदेवाची गाणी अरे आशीर्वाद कुठं जातो बरोबर आहे तर मेरे करण अर्जुन आएंगे प्रेमाची बोलत राहायची आता मध्ये वाचत राहा तर हो म्हणतात प्रेमाची बोलत घर श्यामा फसवलं काय त्यानं फसवलं नाही विचारा त्या श्रीकृष्ण फसवलेलं आहे प्रेमाची गौर उत्तम होती मी पण प्रेमानेच जातो पण प्रेमाचा सल्ला श्रीकृष्णाला खड्या करायच्या राधाला प्रेम करायचं श्रीकृष्णाला मंत्रातून करायचं पण खोड्या करायच्या पण ते खोडी करण्यामध्ये पावित्र्य असतं यांचं काय होतं कमराच्या खालचं नको लांबडे बोलत अरे काय बोललो नाही मी कलगी तुला एवढा पुराण काळापासून आलेला आहे राधाकृष्णाचं तुम्ही सांगितलं की आदिमाईची बाजू तुम्ही मांडायची मी श्रीकृष्णाची मांडायची शंकराची मांडायची मग ती बाजू मांडताना वाईट न बरं तुम्ही आज उत्तर दिलं तुम्हाला चांगला रिस्पॉन्स होता पैसे पण माफ भेटलं मग चांगलं गावा ना तुम्ही दुसऱ्या बाजूला कोकणाचं गाणं म्हणा गावा लय भारी म्हणतात कोकण एक नंबर तर त्या तुमच्या मागं येतोय उपवास धरून गावावरून सेम टू सेम हे लिहिताय बापण्या हे गावठीत कसं लागतं यांना आपण गावठी बुवा हो म्हणते रे बुवा आपण गावठी बुवा उपवास धरून गावावरून आले मी नवानी बरोबर आहे काय म्हणतो भलत्या कुणाचं ऐकून बाई ओरडून जाऊ नको आणि पुढं अरे किती मत्तेचं गणित मोठं चुकीचं लिहू नको चुकीचं लिहू नको एक सल्ला आहे 3 बहिणीचा भाऊ आहे 3 बहिणीचा भाऊ आहे 3 बहिणीचे लग्न भावात केलं वेळेला बाप झाला मी त्यांचा एकच गोष्ट आहे शक्ती तुला म्हणजे नुसतं साला नाही शांत बसा समर्पणचा भाग आहे तर म्हणजे आता आलं घरात मोबाईल व्हॉट्सअप इंस्टाग्राम अजून काय फेसबुक ट्विटर मेनी मोर या सगळ्या गोष्टी बायका लागल्या कामाला लागल्या पॅकेज पोरींना पण चांगलं भेटतं पोरांना पण मिळतं पण पोरींना पॅकेज भेटल्यानंतर आमच्या पोरींमध्ये कॉन्फिडन्स आला
अर्निंग लेडी आहे. ह्याच्यापासून मला काय वाटतंय, अगं बाई तसं नसतं. 55-60 वर्ष झालं इकडनं दुखायला लागलं गुडगं, आईनं बाईनं व्हायला लागलं तमाशा म्हणतं येडा बाकडा होता पण माझा घरघरी भरा होता. म्हणून डोंट चीट हिम. अरे कधीतरी पैसे घेत असेल तू तोंडाला मास लाव, पण सोडले का नाही उसको. अरे खुळा भावना असून ते नवरा आहे, धगड आहे, वट पौर्णिमेला त्याच्याच नावाने आपल्या वडाच्या पूजा करायची आहे, त्याला घालायचं आहे. म्हणून घटस्फोटाचं प्रमाण या आमच्या शिकलेल्या बायकांमध्ये जास्त आलं, शिकलेल्या पुरुषांमध्ये जास्त आलं. अरे आमचा बापूस खुळा होता, आईच खुळी होती. अरे संसार केला 67 वर्ष. कॉन्फिडन्स नव्हता, त्यांना पॅकेज नव्हते, त्यांना इन्क्रिमेंट नव्हतं. त्यांना माहिती आहे बाहेरची वाट बंद आहे, संसार इथं करायचा आहे. आणि म्हणून आपली भारतीय संस्कृती जगली. आणि म्हणून एक गवळणीनो सांगतोय तेव्हा ध्यानात हे बंधन तो यारला बंधन हो आपल्याला बाई म्हणतात हो भागत उपवास धरून भलत्या कुणाचं ऐकून बाई उघडून जाऊ नको. अगणिती मध्येच गणित मोठं चुकीचं लिहू नको, चुकीचं लिहू नको. तुझ्या डोळी पदर शोभतोय भारी, खाली तो घेऊ नको. तुझ्या डोळी पदर दिसतोय भारी, खाली तू घेऊ नको.
सूर्यनारायणामुळे धन्य केलं. बुवांना मी अनेक उत्तर दिलेली आहेत. बुवा आज मी प्रयत्न करतोय, लक्ष असावं, त्या सप्त सद्गुरूंचं नाव बुवा आहे ना. परमेश्वर कृपेने माझ्या नशिबात हा भाग यावा आणि मीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर काढावं. कारण गेल्या वर्षी सदानंद घराण्याचा प्रश्न आमच्या संदीप मोरेगावचा मी पडला. मी म्हणजे माझ्या गुरुने पडला, तर सदानंद पडला. मग अशा मोठ्या शहराचे प्रश्न कोणाला भारी वाटत, भारी वाटत आणि मोठेपणा नाही की ते मान्य करू देतात. हा त्याचा मोठेपणा आहे, ते माझ्यावर नाराज आहे. तर त्या सद्गुरूंचं नाव आहे योगेश्वर याज्ञवल्क्य. यांनी कपाळाला कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, हातात बांगड्या आणि साडी चोळी नसून भगवान सूर्यनारायणाशी लग्न केलं. तर त्या सद्गुरूंचं नाव योगेश्वर याज्ञवल्क्य. योगेश्वर याज्ञवल्क्य आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. आता माझा प्रश्न तुम्हाला माहितीच आहे की गेल्या वर्षीकडे बदलला प्रश्न. होय बदलला, मान्य आहे. पण तुम्हाला 7 फुल मार्क माझ्या आदल्या वर्षीच्या प्रश्नाचं उत्तर दिलं तरी मान्य करून घे. टेन्शन घेऊ नका. माझा प्रश्न तोच की शेती करताना कमरेला आकडी कोयती बांधून तू नांगरणार म्हणजे तुला, तुझ्या स्वतःच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या त्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही, असं नागरी बळीराजाला कोणी वरदान दिलं एवढं सांगायचं आहे की शेतकऱ्याला सांगितलं आकडी कोयती जर तुझ्या कमरेला बांधलीस आणि तू जर शेतात गेलास तर तुला कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही, कुठलं संकट येणार नाही. हा वर हे वरदान कोणी दिलं मला सांगायचं. हे एका राजाला देवाने दिलेला एवढी तुम्हाला कोड दिलेली आहे. अजून जर कोड पाहिजे तरी मी देऊ शकतो. तुम्ही सांगा फक्त, तुम्ही तयारी पाहिजे. आता प्रश्न फक्त आहे का त्याचं मुकड्याचं गातो, नंतर फरमाईश देतो. गाडी नंबर 1562 पवन भाया सवयनी याचे कंडक्टर राजेश निकम. पिवळी करणारे पिवळे का, यांना असलं पिवळं पिवळंच का आवडतं या. वा ठीक आहे, तरी पण चला तुम्ही काय बोललेलं नाही. लावा ध्यान येऊन इकडे कान, सवाल माझा सोडून घ्यावा सभेमध्ये साऱ्या मान. अरे सवाल माझा सोडून घ्या सभेमध्ये साऱ्या मान.
गुहागर युट्यूब चॅनेल इंस्टाग्राम 101 रुपयाचं पारितोषिक धन्यवाद. त्याचप्रमाणे नावाला पाठवली श्रीदार विश्वास जिंकणकर मावळे थँक्यू सो मच. मी भातगावकर या सोबत 201 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे आकाश बर्गे निसर्ग खेळ 28 जूनला बालेगाव घाटकोपरला एसएमटी हॉलला माझे प्रतिस्पर्धी शाहीर सचिन कदम आहेत आणि मी स्वतः शाहीर विकास करतो. 201 रुपयाचा पारितोषिक साखर निरोप माझा. प्रसाद परशुराम घाणेकर पुन्हा एकदा प्रसाद. लेख तुळा सरुंदावन या लेखी ज्या घरात हा खिदळण्याचा आवाज आला, बायकोच्या मुलीच्या हसण्याचा आवाज आला, जगातलं सगळ्या श्रीमंत घरते, जगातलं सगळ्या श्रीमंत घरते, बाकी माझ्या नजरेत बाकी सगळे मुली. ज्या मुलींना इथं हसण्याचा वागण्याचं स्वातंत्र्य आहे, जी मुलगी आयुष्यात आली, जिची 5वी झाली, बारसा झाला, कोटी वयात आली, बापाच्या आणि 80च्या काळाचा जर होता, हे जग असं आहे. काय होणार लेकीचं लग्न होतं, 21 घराचा 21 कुळाचा उद्धार, माहेरचा 21 कुळाचा उद्धार सासरचा करणारी ही लेक आणि हिला समर्पित गाणं विकी पलाटची फरमाईश. लेख सुखाचं नंदनवन, लेख तुळा सरुंदावन, लेख टिपुराचं चांदण, लेख गारव्याचं चंदन, लेख टिपुराचं चांदण, लेख गारव्याचं चंदन, लेख टिपुराचं चांदण, लेख गारव्याचं ती नसते घरात जेव्हा घर होत सार सुर, लेख घराचं घर पण लेख माईचं आपले पण, लेख पुढं सरसावलं, लेख सुखाचं नंदनवन, लेख टिपुराचं चांदण, लेख गारव्याचं चंदन, लेख टिपुराचं चांदण, लेख गारव्याचं चंदन. की रिक्षावाल्यांना मराठी आलं पाहिजे, हे तुम्ही कंटाळा थोडं बघा. रिक्षावाल्यांना मराठी आलं पाहिजे आणि लगेच त्याला सरकारने थोडी पैठी मारली. सगळ्यांनी सपोर्ट केला होता की सगळ्यांना मराठी आलं पाहिजे रामसर, नाही तर अर्ध भैया गेलं रिक्षा घेऊन युपीला, त्याच्यावर काही गाणं काढलं होता बोलतो. आता तुम्ही कमावता तिथं खाता ना ते इज्जत ठेवा ना. लेख सुखाचं नंदनवन, लेख गारव्याचं चंदन. आदिश्री रणजित उतेकर गाव साखर खेड तालुक्यातले 100 रुपयाचं पारितोषिक. तर तुम्ही ज्या घरात आलात, तुम्ही कमवता, तुम्ही खाता, आता ताटाला तुम्ही असं कसं त्या ताटात घाण करता? मराठी बोललं पाहिजे ना. मग काय म्हणतो, ह्या मराठी मुलगात राखायचा भाषेचा सन्मान. अरे माय मराठी आहे, ह्या मराठी मुलगात राखायचा भाषेचा सन्मान. नाही तर घेऊन तुमची रिक्षा चालतो वयाचं गुमान. नाही तर घेऊन टॅक्सी रिक्षा चालतो वयाचं गुमान.
राखण्याचा दिवस आहे. आता आठवड्यात राखा नाही. ही कोंबडी मी कोंबडा. राखण्याला आधी कोंबडीच उडवतात. को अहो मी गवळण बोललो की पदर हा तुझ्या डोळीचा पदर खाली ठेवू नको. त्या फोटोमध्ये टोपी बुवांची आहे आणि माझा विदाऊट टोपी आहे आणि बारीक मी टोपी घातली आहे आणि बुवाच्या डोक्यावर पदर नाही. अरे ही बाई ना हो, ही बाई ना आज ती बाई आहे. शक्तीवाले म्हणजे बाई. अरे बाईच्या 4 चौकात गेली बाई ती पदर डोक्यावर पाहिजे यार. हा विषय मी चुकीचा बोललो पाहिजे. ते तुम्ही मी जोक सांगू जोक सगळं घेऊन राहिले. मला वारी अशी चालत ना गडगडावं लागते. तर अरे लाल लाल कलरची कोंबडी तिची शिरगोळीला जल सोडत राखण्याला चाल. हे लाल कलरचे कोंबडे किती फडफडते, ती फडफडते किती. म्हणून काय म्हणतो ते राखण्याचं गाणं म्हणून बघा. थांबरे वडवडलांची वाट बघा. गणपतीला पण जाणार, सुट्टीवर जाणार. सुट्टी जायचं तर फाट्या म्हणणार लोक पण सुट्टीला जाणार. गणपती गेले की आला शिमगा गावाला जाणार. मग आधी गुढी पाडवा गावाला जाणार. अरे मग आधी राखण गाव जाणार पडेगा. एकानं मेल केला आय वॉन्ट टू गो टू विलेज, आय वॉन्ट टू गो टू नेटिव्ह प्लेस बिकॉज आय वॉन्ट टू गिव्ह राखण. राखणाला काही इंग्लिश शब्द माहितीच ना हो. कुणाला माहिती असेल तर सांगा. यू नो द वर्डिंग फॉर सिमिलर वर्ड फॉर राखण. ते कोणाला माहिती आहे राखणाला इंग्लिश शब्द काय आहे. मग ईमेल मध्ये राखणच द्यायला लागला. कोणा म्हणता वडवडलांची वाट हे म्हणते कोकण. वडवडलांची वाट हे म्हणते कोकण. दर वर्षाला देती दादा मिरगाची राखण. दर वर्षाला देती दादा मिरगाची राखण. जाधव मोहनचं फरमाईश आहे. गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी. कोसो मैला दूर चालुनी दगड धोंडे काट्या तुम्ही. त्या गेला विषय का आहे का नाही त्याच्या गौरी महाराजा बोलला. तुम्हाला एक कसं कमी होतो.
खालचा एक शब्द वाईट नाही. आया बहिणी समोर आहे त्यांचा मान राखून हा कार्यक्रम करतो. एक शब्द असा आगाऊ जाणार नाही जे होईल ते समाज बोलण्याचं. आणि मी सांगितलंय लग्नाचं गाणं वाच्या पैसा नाही राहा तू. प्रसाद परशुराम घाडकर परत आमचा गणपती बाप्पा 200 रुपये आले. लग्नाचं गाणं घ्यायला सांगितलंय. मोरपंखी पैठणीचा भरझरी काठ ग, पदराला उतरण्याची बांधुनी या गाठ ग. पूर्ण 2 मिनिटात तरी समोर आहे का? आयुष्यात सगळं करायचं, आयुष्यात सगळं करायचं, पण कधी पळून जायचं नाही, कधी पळून जायचं नाही. अरे केवढा आयुष्यातला सगळ्यात मोठा सोहळा. पाहुणं आलं, खेड्यातलं पाहुणं दापोलीला मुंबईला आलं पवईला पोरगीला बघायला. पोरगी कामावर भले जीन्स मध्येच गेली, पण येणार भव घेऊन साडीतच एकदम साधून टाकून. कधी अजून करून बघितलं तुम्ही चाय घेऊन जीन्स मध्ये आली, वन पीस मध्ये आली? अरे संस्कृती आहे की आपली यार, आली ना. वाट वडिलांची वाट टाकून ना, त्याच्यासाठी वाट नाही. हवा आणलं पोरगी पसंत, पोरग्या दिला पुढा. व्हॉट्सअप नंबर शेअर झाला, चॅटिंग झाली, बोलणं सुरू झाला. लग्नाची तारीख काढली, लग्नाची तारीख काढली आणि ठरलं प्री वेडिंग शूट. प्री वेडिंग शूट झाला, झाला साखरपुडा. साखरपुड्याला कापला केक, नवीन स्टाईल केक कापला.